मराठा समाजातील दलाल टोळी थुकते काय बघा बरं का. एकदा या भडव्याचा व्हिडिओ बघा. ह्याचे डायलॉग एकच, कुकू पुसून तयार आहे. आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा. पण तुमच्या कुकू पुसण्याच्या डायलॉग मध्ये आहे का माझ्या कितीतरी माता मावल्या आहेत आज विधवा झाल्या. याचा जबाबदार तो मनोज जरांगे. फक्त एकच डायलॉग आहे मनोज जरांगेचा. आता तिथून गेले की आता मनोज जरांगेने एकच डायलॉग खानावत, हलवा रे राजा हो आता माझी जिरली विचारलो गेल्याच्या. सर्वात पहिल्यांदा या खुन्यानं जे आरोप केलेत ना, खुन्याला फक्त एकच उत्तर द्यायचंय. त्याला उत्तर द्यावं एवढी त्याची लायकी तर नाहीच आहे. त्याला लाभार्थी टोळी जी मराठा समाजामध्ये सध्या कार्यरत आहे ना, मराठा समाजाने त्यांना चांगला चोप दिलेला आहे. कुणीही त्यांच्यावर विश्वास ठेवलेला नाहीये, हे पण सत्य आहे. पण तू कुंकूही काढलं. तू सर्वात पहिल्यांदा मनोज जरांगे पाटलाच्या जीवावरती तुला काहीतरी पाहिजे आहे. टेंडर पाहिजे का? केळं घेतो का? दुसरी गोष्ट काहीतरी भेटणार नाहीये. अजून महत्वाचा विषय, तू जे कुंकवाचा विषय काढलाय ना, तुला माहिती का जरांगे पाटील कुंकवाचा विषय का बोलले होते? कुंकूपासून तयार राहा असं त्यांनी त्यांच्या बायकोला का सांगितलं होतं? सर्वात महत्वाचं, मराठा समाजाचं जे हक्काचं ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आहे ते मिळवून देण्यासाठी बायकोला सांगितलं होतं तू कुंकूपासून तयार राहा. मेलो तर, जर मी मेलो तर समाजाचा, जर आलो तर तुझा, हे त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं होतं. राहिला विषय तुझा, तू जो आरोप, तुझा शेवटचं जे वाक्य ना, तळपायाच्या आग मस्तकाला गेली, ते ऐकल्याच्या नंतर जो तो आरोप केलाय, सर्वात पहिल्यांदा तुझे बोलला ना महिलांचं कुंकू पुसलं, हे झालं ते झालं. तू एक काम कर, घरी जा, तुझ्या बायकोपाशी जा, तिला ना थोड्याशा पप्प्या पिप्प्या घे आणि तिला काय कर माहिती का, गोड बोलून घोडा लाव आणि तिलाच तू मान्य कर. जरांगे पाटलावर असा आरोप कर की तुमच्यामुळं आमचं कुंकू पुसलं. तुझी बायको तरी मान्य होईल का? अरे इमानदार स्वाभिमानी नेतृत्वावर असे आरोप करताना लाज वाटत नाही का? स्वतः 96 कोळी मराठा म्हणतो आणि एवढ्या खालच्या थराला जातो. गरज आहे का काही? घे ना, लाभार्थी टोळी आहेस तू, आम्हालाही माहिती आहे. पैसे दिले, पैसा फेक, धमाका देख, अशी तुझी भूमिका आहे. काय वाटतं तुला? अजून किती दिवस तू पाटलावर भुकणार आहे? 14 मागण्या घेऊन पाटील बसले होते, सरकारने मान्य केल्या. त्यामधील 3 मागणीचे आदेश सुद्धा निघालेत. बाकी तुम्ही भुकत राहा, घंटा फरक पडणार नाही. आणि एकदा तो निरोप, एकदा जा तुझ्या बायकोपाशी जाऊन तिला म्हणव, जर तिने पाटलावर आरोप केले ना मग मानू. उख्याच आपलं काही उठायचं सुटायचं भुकायचं. चला टाकला वर.